नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला मी आमच्या शेतावर घेऊन चाललो आहे, जिथे थोडेफार मी आंबे लावलेत आणि दुसरीसुद्धा झाडं लावलेत आणि तिथे एक छोटंसं झोपडं बांधलं होतं. ते आत्ता सध्या तुटलं आहे, कारण की काल भरपूर पाऊस पडला कोकणामध्ये आणि त्यामुळं वारासुद्धा भरपूर सुटला होता. त्या वाऱ्याने मी जे छोटंसं झोपडं बांधलं होतं, जिथे आंबे वगैरे लावलेत आणि त्या आंब्यांची देखरेख करण्यासाठी मी थोडंफार वस्तू घेतल्या होत्या आणि त्या तिथंच राहाव्यात त्या शेतामध्ये, म्हणून मी एक छोटंसं झोपडं बांधलं होतं. ते झोपडं आता सध्या पडलं, तेच बघायला चाललं आहे. बघू आता किती काय राहिलं आहे बाकी, ते मलासुद्धा माहिती नाही. मी होतो सुरतमध्ये आणि आई मला बोलली की असं असं झालं आहे, त्यामुळे मी आलो आहे बघायला. बघू किती जेवढं राहिलं तेवढं तरी उचलून ठेवता येईल आपल्याला. मित्रांनो, ही जेवढी तुम्हाला दिसते ना, ही पूर्ण शेती होती आणि आत्ता इथे बघा आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं म्हणजे पीक घेतलं जात नाही. हे बघा, हे तुम्हाला असं वाटेल की ओसाड माल आहेत, पण नाही, पूर्वी इथे शेती केली जायची. आता कोणी शेती करत नाही. असो, चला आता आपण पोहोचलो आहे आमच्या शेतावरती, जिथे मी आंबे वगैरे लावलेत. बघू किती राहिलं आहे, तेवढं राहिलं आहे, नाहीतर मग कौलं वगैरे मला वाटतं फुटलेली असेल. हे बघ समोर तुम्हाला दिसतंय ते मोठं झोपडं होता. हे बघा साईडला मी तुम्हाला दाखवतोच. हे बघा, हे असं होतं आणि आता ही अवस्था झाली. हे बघा, हे गुरंसुद्धा आतमध्ये आलेत, म्हणजे जे गवारी आहेत गुरं चारणारे त्यांचं किती लक्ष आहे बघा. आतमध्ये कंपाऊंडमधून आतमध्ये घालून ही अशी वाट लावायची. हे बघा, इथे होतं खुर्ची वगैरे सर्व तुटलं आहे. 2 महिन्यापूर्वीच पीक होतं आणि मी सुरतला गेलेलो आणि आल्यानंतर बघते तर ही अवस्था. बघा, हे आंबे वगैरे लावलेत, आता मोठे झालेत हे आंबेसुद्धा. हे केळीच्या वगैरे बाग आहेत. आता गवत जास्त झालं आहे पावसामुळे, त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही. पहिले हे बघूया बघा, कौलांची पण वाट लागून गेले. मला वाटतं की काहीच उपयोग होणार नाही आता ह्या कौलांचासुद्धा. फुटलेली आहेत, कारण की भिजलेली कौलं होती, त्यामुळे ते पूर्ण तुटून गेलेत. नरम पडल्यामुळे फुटलेत सगळी कौलं. वाट लागली सगळ्याची. हे बघा, एकसुद्धा कौल राहिला नाही. जेवढी काय असतील ते आता उचलून ठेवतो मी आणि गेले ते गेले. आता काय करणार आपण. वारा सुटला ना, त्यामुळे ही अशी अवस्था झाली. पडलं ते 5 वर्ष पण राहिलं आहे आणि त्याच्यानंतर हे असं पडलं आहे, कारण की मी सुद्धा इथे नसतो, त्यामुळे लक्ष ठेवायला भेटलं नाही मला. आणि हे बघा, हे झाडं आहेत, हे आंब्याची वगैरे झाडं लावले आहेत, भरपूर झाडं आहेत. आता हे गवतामुळे तुम्हाला दिसणार, काय काय छोटी झाडं आहेत, त्यामुळे गवत त्यांच्यावरती गेलं आहे. आता हे गवतसुद्धा काढायचं आलं आहे. असो, चला मित्रांनो, आता पुढच्या महिन्यात मी येणारच आहे, तेव्हा हा सर्व गवत मी काढणार आहे. त्याचीसुद्धा मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेल की आंबे कसे आणि किती आहेत ते. चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि धन्यवाद.